जय महाराष्ट्र. मी ज्योती फणसे. पुढच्या 30 मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा. सुरुवात करूयात महावेगवान घडामोडींना. महाडमधल्या दुर्घटनेत तवेरा आणि एसटीचे काही अवशेष सापडल्याची शक्यता आहे. विसावा हॉटेल परिसरातील नदीपात्रात नेव्हीच्या जवानांना हे अवशेष सापडलेत. नदीपात्रात सापडलेले अवशेष हे तवेरा गाडी आणि एसटीचे असण्याची शक्यता वर्तवली जाते. महाडमधल्या दुर्घटनेत 42 जण बेपत्ता झाल्याची माहिती पुढे येते. 42 पैकी आतापर्यंत 22 मृतदेह सापडले असून सर्व मृतदेह हे महाडच्या ग्रामीण रुग्णालयात आणले जात आहेत. वाहून गेलेल्या वाहनांच्या शोधकार्यात यश न आल्यामुळे आता नेव्हीनं सोलार तंत्राचा वापर करण्याचा निर्णय घेतलाय. महाडमधल्या दुर्घटनेत विक्रोळीतल्या संपदा वाजे यांचा मृत्यू झालाय. वाजे कुटुंबासह सांताक्रुझमधल्या मिरगल कुटुंबातले काही जण तवेरा गाडीतून मुंबईकडे येत होते. त्यावेळी सावित्री नदीवरचा पूल कोसळला आणि त्यांची गाडी नदीत वाहून गेली. यातल्या संपदा वाजे आणि शेवंती मिरगल यांचे मृतदेह गुरुवारी सापडले. शुक्रवारी पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. याच दिवशी विधिमंडळातील सदस्यांच्या वेतनात घसघशीत वाढ करण्याचा ठराव असलेलं एक विधेयक विधिमंडळात एकमतानं मंजूर केलंय. या सुधारित विधेयकानुसार आमदारांचं वेतन 1.5 लाख रुपये इतकं असणार आहे, तर निवृत्त आमदारांचं पेन्शन किमान 50,000 रुपये इतकं असेल. महाड दुर्घटनेचे वार्तांकन करताना साम वाहिनीच्या पत्रकाराला दमदाटी करणारे रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी शुक्रवारी माफी मागितली आहे. त्यासंबंधीचा माफीनामा त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलाय. तसंच या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली आहे. सामान्यांनी आणि पेट्रोल पंप चालकांनी नाराजी दर्शवल्यानंतर सरकारनं आपला नो हेल्मेट नो पेट्रोल हा निर्णय मागे घेतलेला आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यासंबंधी विधानसभेत माहिती दिली आहे. निर्णय मागे घेण्यात आला असला तरी ज्यांनी हेल्मेट घातलं नाहीये अशा गाड्यांचे नंबर पेट्रोल पंप चालकांनी आरटीओ अधिकाऱ्यांना कळवायचे आहेत. त्या माहितीच्या आधारे परिवहन विभागाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं दिवाकर रावते यांनी सांगितलंय. सहकार मंत्री सुभाष देशमुख अडचणीत आलेले आहेत. देशमुखांच्या लोकमंगल अॅग्रो इंडस्ट्रीजनं शेतकऱ्यांचे 72.5 कोटी बुडवल्याचा आरोप आहे आणि या प्रकरणी सेबीचे लोकमंगल अॅग्रोवर ताशेरे ओढलेले आहेत. शेतकऱ्यांचे 72.5 कोटी परत देण्याचे देखील आदेश दिलेले आहेत. मुंबई सुरू असलेल्या वाघसिंहाच्या गोष्टीमुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागत असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. शिवसेना भाजपला चिमटे काढत मुंबईची सत्ता म्हणजे घोटाळ्यांची सत्ता असल्याचं त्यांनी म्हटलंय. मुंबईतील अनेक घोटाळे त्यांनी उघड करून त्या घोटाळ्यांच्या चौकशीची मागणी देखील केली. ज्येष्ठ पत्रकार जेडे हत्या प्रकरणात आता नवा धक्कादायक खुलासा झालेला आहे. पत्रकार जेडे हे अंडरवर्ल्डवर पुस्तक लिहित होते म्हणून त्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती सीबीआयनं दाखल केलेली आहे. 2011 साली जेडे यांची हत्या करण्यात आली होती. रविराम रतेश्वर हा नवा आरोपी सध्या जेडे हत्या प्रकरणात सीबीआयच्या ताब्यात आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांची विधान परिषद उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. विधान परिषदेत एकूण 78 सदस्य आहेत. त्यात राष्ट्रवादीचे 27 तर काँग्रेसचे 19 सदस्य आहेत. त्यामुळे दोन्ही एकत्र आल्यानं माणिकराव ठाकरेंची एकमतानं निवड करण्यात आली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून विजय रुपानी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे, तर उपमुख्यमंत्री म्हणून नितीन पटेल यांची निवड करण्यात आली आहे. गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी मुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्याचं जाहीर केल्यानंतर त्यांच्या जागी कोण येणार अशी चर्चा गेले काही दिवस रंगत होती. मात्र आता मुख्यमंत्री म्हणून विजय रुपानी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. महाबळेश्वर पोलादपूर घाटातील रस्ता दरीत कोसळल्यानं महाबळेश्वर पोलादपूर रोड वाहतुकीसाठी बंद केलेला आहे आणि या घाटातील रस्त्यांना भल्या मोठ्या भेगा देखील पडलेल्या आहेत. संततधार पावसामुळे महाबळेश्वर पोलादपूर घाटाची दुरवस्था झाली असून प्रशासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्याचं याकडे लक्ष नाही आहे. पुण्यात खडकवासला धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात येतोय. पुण्यातील 4ही धरणं ही 90% जास्त भरलेली आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलाय.
पुण्यात मुसळधार पाऊस असला तरी पुणेकरांना दिलासा मिळाला नाहीये, कारण पुण्यातील पाणी कपात सुरू ठेवण्याच्या भूमिकेवर पालकमंत्री गिरीश बापट हे ठाम आहेत। गिरीश बापट यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे महापौर प्रशांत जगताप यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे। महापौरांसोबत काँग्रेस, शिवसेना आणि मनसेचे गटनेते देखील उपस्थित होते। जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। 4 दिवसात जायकवाडीत 27 टीएमसी पाणीसाठा जमा झालेला आहे। आतापर्यंत धरण साठा 35% पोहोचण्याचा अंदाज आहे। त्यामुळे औरंगाबादमध्ये दारू आणि बियर कंपन्यांची केलेली पाणी कपात रद्द होण्याची आता शक्यता आहे। वैतरणा नदीवरील पुलाला वाळू माफियांचा धोका आहे। वैतरणा नदीत सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननामुळे पूल धोकादायक बनू शकतोय। येणाऱ्या काळात वाळू उत्खनन सुरू राहील तर पूल कोसळण्याची भीती आहे, असं पत्र पश्चिम रेल्वेनं महसूल विभागाला लिहिलंय। हा पूल तुटल्यास मुंबईचा उत्तरेकडील राज्यांशी संपर्क तुटेल अशी भीती देखील पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। कोयना धरणाअंतर्गत परिसरात पावसाचा जोर काहीसा कमी झालाय, त्यामुळे येणाऱ्या पाण्याचं प्रमाण घटलेलं आहे। सध्याची होणारी पाणीवाढ ही समाधानकारक आहे। गेल्या 24 तासात धरणातील पाणीसाठा 4 टीएमसीनं तर पाण्याची उंची 4.4 फुटानं वाढ झालेली आहे। तर धरणात आता एकूण 77 टीएमसी पाणीसाठा जमा झालाय। कोल्हापुराला देखील मुसळधार पावसाचा फटका बसलेला आहे। कोल्हापुरात भिंत कोसळून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झालाय, तर 2 जण जखमी झालेत। लतिका माधव कुलकर्णी असं या मृत महिलेचं नाव असून अन्य 2 जण जखमी आहेत। गोंदियामध्ये बोगस बियाणांच्या विक्री प्रकरणी यशोदा कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जिल्ह्यातल्या जवळपास 400 कृषी केंद्रांवरून घेतलेली कंपनीची बियाणं शेतकऱ्यांनी परत केलेली आहेत। यशोदा हायब्रिड सीड्स हिंगणघाट या कंपनीच्या बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांचं मात्र मोठं नुकसान झालंय। पुण्यातल्या कोथरूडमधून लेडी डॉन कल्याणी देशपांडेला अटक करण्यात आलेली आहे। सेक्स रॅकेट आणि खुनाचे गंभीर गुन्हे तिच्यावर दाखल आहेत। पुण्यातल्या उच्चभ्रू वस्तीत कल्याणी सेक्स रॅकेट चालवायची। अनेक वेळा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ती पसार झाली आहे। कल्याण रेल्वे पोलिसांनी मोबाईल चोरी प्रकरणी 7 आरोपींना अटक केलेली आहे। आरोपींकडून तब्बल 44 लाखांचे 210 मोबाईल जप्त केलेले आहेत। भिवंडीतल्या नारपोली इथं एका खासगी मोबाईल कंपनीच्या गोडाऊनमधून लाखोंचे मोबाईल चोरीला गेल्याची घटना घडली होती आणि यात आधी 6 आरोपींना अटक झाली होती। यानंतर कल्याणमधून मुख्य आरोपी मुकेश राठोड याला अटक करण्यात आली आहे। महाराष्ट्र सदन गैरव्यवहाराच्या खटल्यातील आरोपी आमदार पंकज भुजबळ यांना 8 ऑगस्टपर्यंत अटक करू नये असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं गुरुवारी दिलेले आहेत। पंकज यांच्या विरोधात अंमलबजावणी ईडीनं गुन्हा दाखल केलेला आहे। त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी याचिका केलेली। याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली असून सविस्तर सुनावणी 8 ऑगस्टला होणार आहे। केंद्र सरकारचं सामाजिक न्याय खातं घेऊन येत असलेल्या नव्या विधेयकामुळे देशातील भिकाऱ्यांना अभय मिळणार आहे। याआधी बॉम्बे ॲक्टनुसार भीक मागणाऱ्या व्यक्तीस वॉरंटशिवाय अटक करण्याची मुभा पोलिसांना होती, पण नव्या विधेयकानुसार अटक करण्याऐवजी त्यांचं पुनर्वसन करण्यात येणार आहे। शनी शिंगणापुरात महिला गोरखनाथ दहीहंडी पथकाला शनी शिंगणापूरच्या विश्वस्तांनी गोपाळ काल्यासाठी आमंत्रण दिलेलं आहे। गोपाळ काल्याच्या दिवशी या पथकानं देशाच्या वेगवेगळ्या प्रांतांमध्ये दहीहंडीचं सादरीकरण करत महाराष्ट्राची संस्कृती पोहोचवली। यंदा मात्र या पथकाला शनी शिंगणापूरच्या विश्वस्तांकडूनच बोलावण्यात आलंय। येथे महिलांनी येऊन दहीहंडी फोडावी अशी विनंती त्यांनी केली आहे। FTI मध्ये लवकरच क्लासरूम थिएटर पाहायला मिळणार आहे। संस्थेच्या आवारात गुरुवारी या नव्या थिएटरचं भूमिपूजन करण्यात आलंय। गेल्या वर्षीच्या संपादरम्यान विद्यार्थ्यांनी अपुऱ्या तंत्रसुविधांचा वारंवार उल्लेख केला होता। आता मात्र नवीन अभ्यासक्रमांची पार्श्वभूमी आणि नव्या तुकडीच्या आगमनापाठोपाठ हे काम देखील मार्गी लावण्यात येणार आहे। मुंबईतील रस्त्यांना व्यवस्थित ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेनं आता 3 तंत्रज्ञानांविषयी खड्ड्यांवर प्रयोग करण्याचा निर्णय घेतलाय। नागपूरच्या कंपनीनं माघार घेतल्यानंतर आता पालिकेनं ऑस्ट्रेलियातील मिडास टच या तंत्रज्ञान वापरणाऱ्या कंपनीसोबत इतर 2 कंपन्यांवर खड्डे बुजवण्याची जबाबदारी सोपवली आहे। नव्या वाशी पुलावर होणारी वाहतुकीची कोंडी दूर करण्याकरता या पुलालगतच नवा पूल बांधण्याचं MSRDCनं ठरवलेलं आहे। प्रस्तावित पूल 6 पदरी असेल आणि त्याकरता 750 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। राज्य सरकारच्या समितीनं या पुलाला प्राथमिक मंजुरी दिलेली आहे। ऑगस्ट अखेरपर्यंत पुलाचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार होईल।
प्रोबेस कंपनीतील स्फोटानंतर डोंबिवली MIDCतील कारखान्यांमधील धोकादायक रासायनिक घटकांचं उत्पादन बंद करावं अशी मागणी सिटीझन फोरम ऑफ पॉल्युशन फ्री डोंबिवलीच्या वतीनं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे करण्यात आली आहे। ती मागणी मान्य झाली तर डोंबिवलीतील उद्योग हद्दपार होण्याची चिन्ह आहेत। नवी मुंबईत वायू आणि जलप्रदूषणामुळे कोपरखैरणे आणि वाशी परिसरात 20,000 रहिवाशांचं आरोग्य धोक्यात आलंय। लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना श्वसनाचे गंभीर आजार होण्याची शक्यता बळावली आहे। राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असताना नवी मुंबईकरांना पिण्यासाठीही पुरेसं पाणी मिळत नाहीये। 50 रुपयांमध्ये 30,000 लिटर आणि 24 तास पाणी पुरवठा करण्याचं धोरण पालिकेनं यापूर्वीच मंजूर केलंय। मात्र प्रत्यक्षात शहरवासियांना गरजेपुरतंही पाणी मिळत नाहीये। पाणी पुरवठ्याच्या वेळाही वारंवार बदलल्या जात आहेत, त्यामुळे शहरवासियांमध्ये तीव्र असंतोष पाहायला मिळतोय। सिडकोतील 12.5% भूखंड वितरण आता जलद गतीनं पूर्ण करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय। त्यासाठी वर्षभराचं नियोजित धोरण आखण्यात आलेलं आहे। यानुसार ठाणे, पनवेल, उरण या तालुक्यांमधील 2,215 प्रकरणं प्रलंबित आहेत। 3,240 भूखंडाचं वितरण देखील शिल्लक आहे। ठाण्यात स्टंट करणाऱ्या बाईक्सवारांना चाप लावण्यासाठी परिसरात सीसीटीव्ही लावलेले आहेत। मात्र काही स्टंट बाईक्सवार सीसीटीव्हीची नजर हटवण्यासाठी कॅमेऱ्याचा अँगल जमिनीकडे वळवून ठेवतात, त्यामुळे स्टंट बाईक्सवारांवर कारवाई करण्यात येत नाहीये। बेस्टकडे सध्या 3,960 बसेस असून पुढच्या वर्षी नवीन 3,030 बसेस येणार असल्याची माहिती बेस्ट समितीचे अध्यक्ष मोहन मिटबावकर यांनी दिलेली आहे। वेस्टची प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढतीये, त्यामुळे बसची संख्या वाढवण्यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचं मिटबावकर यांनी सांगितलं। पुणे महापालिकेला स्थानिक संस्था कराच्या माध्यमातून 496 कोटी 14 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय। राज्य सरकारनं LBT सुरू केल्यापासून पहिल्या 4 महिन्यांमध्ये मिळालेले सर्वाधिक उत्पन्न ठरलंय। देशभरातील रेल्वे स्टेशनच्या स्वच्छतेबाबत करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये पुणे रेल्वे स्टेशन अस्वच्छ असल्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालाय। रेल्वे बोर्डाच्या पर्यावरण आणि स्वच्छता विभागाच्या वतीनं करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये पुणे स्टेशन देशातील 407 स्टेशनमध्ये 391व्या क्रमांकावर आहे। विना तिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांमुळे पुणे रेल्वेची डोकेदुखी वाढलेली आहे। नियमित तपासणी, विशेष मोहीम आदी माध्यमातून मोठ्या प्रमाणावर फुकटे प्रवासी सापडत आहेत। तर जुलैमध्ये एकाच महिन्यात तब्बल 19,600 फुकटे प्रवासी सापडलेत। सोलापुरात मरण पावलेल्या रिक्षा चालकांच्या पत्नीच्या नावे परमिट करण्याच्या सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानं प्रयोग राबवलाय। याचा 54 विधवांना लाभ मिळणार आहे। सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे परवानाधारक रिक्षांची संख्या ही 8,593,000 इतकी आहे। पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गाचं 6 पदरी काम पूर्ण झाल्यानंतर टोलचे दर वाढण्याचे संकेत सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेत। सध्या या 4 पदरी महामार्गावर रिलायन्सला टोल वसुलीचे हक्क देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे। राज्यातील 1,07,697 शाळा आता एका संकेतस्थळाला जोडल्यामुळे यातील 2,20,00,000 विद्यार्थ्यांची अद्ययावत माहिती शालेय शिक्षण विभागाला एका क्लिकवर मिळू लागली आहे आणि हे काम अंतिम टप्प्यात आलं असून संगणकीकरणामुळे शिक्षण विभागाचे 83% काम कागदाविना होत आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठाच्या मदतीनं नवा BSc अभ्यासक्रम सुरू केलाय। विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयक ज्ञान समृद्ध करणे आणि त्यांच्यामध्ये आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमाची जाण विकसित करण्यासाठी हा अभ्यासक्रम आहे। शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारनं सहकारी संस्थांकडून हमी घेत कर्ज उपलब्ध करून दिलंय, पण सरकारनं धोरणात बदल करत या संस्थांना हमी देण्याचं नाकारलंय। त्यामुळे आता बहुतांशी सहकारी संस्थांनी हा व्यवसाय बंद केलाय। जळगाव महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शहर प्लास्टिक मुक्त करण्याच्या मोहिमेत पहिल्याच दिवशी 7 दुकानांची तपासणी केली। त्यात 2 दुकानांवर कारवाई करून त्यांना प्रत्येकी 10,000 रुपयांची दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे। पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गाचं काम जवळपास पूर्ण झालेलं आहे। यातील शिरवळ ते शिवापूर पर्यंतच्या रस्त्याचं काम बाकी असून जून 2017 पर्यंत रस्त्याचं काम पूर्ण केलं जाईल अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे।
पुण्यात गणेशोत्सवाच्या काळात शेवटच्या 5 दिवसात रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्यास शासनाने परवानगी दिली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गणेशोत्सवाच्या काळात फक्त 3 दिवस रात्री 12 पर्यंत ध्वनिक्षेपक वापरता येत होता। मात्र आता गणेशोत्सवामध्ये शेवटचे सलग 5 दिवस ध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी देण्याचे आदेश प्रशासनाने जारी केले आहेत। महाराष्ट्र कर्नाटकातून येणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती गोव्याच्या हद्दीवर चेक नाक्यांवरच अडवून कारवाई केली जाईल असं राज्याचे पर्यावरण मंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी स्पष्ट केलेलं आहे। गोव्यात चतुर्थीच्या काळात पेण महाड येथून मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती येतात। पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या या मूर्ती गोव्यात येऊ नयेत यासाठी भरारी पथकं देखील नेमण्यात आली आहेत। आसामच्या कोकराझार मार्केटमध्ये शुक्रवारी दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला। या हल्ल्यात 14 नागरिक ठार झाले असून 15 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे। जखमींवर जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत। या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेनं घेतली नाहीये। भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी यांनी सलग 8 वर्ष पगारवाढ घेतलेली नाहीये। 2008 ते 2009 पासून ते एकाच वेतनावर रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक म्हणून काम करतात। अंबानी यांना सध्या वर्षाला 15 कोटी इतका पगार मिळतो। रिलायन्स इंडस्ट्रियल लिमिटेडच्या 2015-16च्या वार्षिक अहवालात ही माहिती समजली आहे। पाकिस्तानचे गृहमंत्री यांनी शिष्टाचाराचे नियम तोडल्यामुळे भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंग हे दुपारचं जेवण न करताच भारतात परतले असा खुलासा करून गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी वादावर पडदा टाकलाय। बैठक आटोपल्यानंतर पाकिस्तानचे गृहमंत्री चौधरी निसार अली खान यांनी सर्वांना जेवणासाठी आमंत्रित केलं होतं। त्यानंतर ते स्वतः कारमध्ये बसून निघून गेले। त्यामुळे देशाच्या मर्यादांवर लक्ष ठेवून आपण तेथून न जेवता परतलो असं राजनाथ सिंग यांनी म्हटलंय। देशातील सर्वात मोठी टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी एअरटेलनं माय प्लॅन इन्फिनिटी अंतर्गत 2 नव्या पोस्टपेड योजनांची घोषणा केलेली आहे। एअरटेलकडून ग्राहकांना 1199 रुपयांमध्ये अनलिमिटेड फोन कॉलची सुविधा मिळणार आहे, तर 1599 रुपयांमध्ये फोनची कॉलिंग सोबत डेटा पॅकची देखील सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे। इंटरनेट सर्च इंजिन गुगलनं यावेळी ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर एक अनोखं डुडल सादर केलं। यामध्ये वेगवेगळी फळं, अडथळ्यांच्या शर्यती पार करणं, उंच उडी, पोहणं, गोल्फ, फुटबॉल, टेनिस इत्यादी खेळ खेळताना दिसत आहेत। त्या प्रसंगाला या डुडलमुळे एक वेगळं महत्त्व प्राप्त होत आहे। आणि यासह महाफास्टमध्ये आपण इथेच थांबतोय। पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट अचूक जिल्हा।